हे बघा किती छान कुरकुरीत झाले बघा, टाकताना सुद्धा आवाज येत आहे। ठीक आहे, हे बघा। हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये। तर बघा फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत कच्च्या केळीपासूनचे वेफर्स। तर चला। तर बघा फ्रेंड्स, कच्च्या केळीपासून आपण आज बनवणार आहोत केळीच्या चिप्स, केळीचे वेफर्स असंही म्हटलं जातं। तर चला बघूयात। तर बघा, सुरुवातीला केळीचे देठ जे आहे ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला। ठीक आहे, दोन्ही साइडचे देठ जे आहे ते काढून घेतले। त्यानंतर आपल्याला साल काढायची आहे बघा, साल काढून घ्यायची आपण। बघा, कच्ची केळी असल्यानंतर तिची साल निघत नाही, त्यामुळे असं साल काढून घ्यायची आपल्याला। ठीक आहे, हे बघा, जास्त कच्ची केळी असेल तर थोडंसं आपल्याला वेळ लागतो, आणि ही थोडीशी म्हणजे खूप जास्त कच्ची पण नाही आणि पिकलेली पण नाही अशी केळी आहे बघा। तर आपल्याला ही जी साल आहे ती पूर्ण साल काढून घ्यायची आहे बघा। तर बघा, 3 केळ्यांची अशी मी साल काढून घेतलेली आहे। ठीक आहे, तर असं 3 केळीची साल काढून झाल्यानंतर आता आपल्याला चिप्स करून घ्यायचे आहेत। तर बघा, अशी चिप्स आपल्याला ह्या दोन्हींचे सुद्धा करून घ्यायचे आहेत। ठीक आहे, बघा असे चिप्स तयार झाले पाहिजेत। हे बघा, छान असे गोल। ठीक आहे, हवं तर तुम्ही असे लॉंग सुद्धा करू शकतात, पण मी इथे गोल चिप्सच करून घेणार आहे। हे बघा, ठीक आहे। बघा, एका साइडला चिप्स करेपर्यंत आपण कढईमध्ये इथे तेल गरम करायला ठेवायचं आहे। इतपत गरम करायचं आहे की आपल्या हाताला अशी वाफ लागली पाहिजे, त्यानंतरच आपल्याला चिप्स ह्या तळून घ्यायच्या आहेत बघा। तर तेल गरम होतपर्यंत राहिलेल्या 2 केळींचे मी चिप्स करून घेते। तर बघा, हाताला वाफ लागत आहे इतपत आपलं तेल गरम झालेलं आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम ही कमी करून घ्यायची, आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायची आहे आपल्याला हळद। ठीक आहे, हळद टाकून झाल्यानंतर आपल्याला टाकायचे आहे चिप्स। ठीक आहे, हळदमुळे काय होतं तर आपले जे चिप्स आहेत ते पिवळा कलर तयार होतो, छान असा पिवळा कलर त्याला येतो। तर त्यासाठी आपण चिप्स साठी पिवळा कलर येण्यासाठी हळद टाकत असतो बघा। आणि असं छान एक एक आपण सोडून घेऊयात त्यामध्ये। आणि गॅसची फ्लेम जी आहे ही कमी ठेवायची आहे बघा, ज्यावेळी आपण टाकतो तेव्हा पण आणि नंतर तयार होण्यासाठी पण, कारण की कमी तेलामध्ये ते छान असं कुरकुरीत बनतं। पण जर तुम्ही गॅसची फ्लेम ही मोठी ठेवली तर ते जळण्याचे चान्सेस असतात। ठीक आहे, त्यासाठी बारीक गॅसवरतीच आपल्याला ते छान असं करायचं असतं। तर बघा, बनायला वेळ लागतो पण सांग। आणि हो, तळण्यासाठी किंवा हे बनवण्यासाठी थोडा वेळ लागतो फ्रेंड्स। तर हळूहळूच थोडा जास्त वेळ द्यायचा आहे आपल्याला, आणि ते आपल्याला छान असं बनवून घ्यायचं आहे। तर बघा, इथे मी दाखवते तुम्हाला। हे बघा, हे बघा, व्यवस्थित आता आपली झालेली आहे। हे बघा, पाचते हे बघा। ठीक आहे,
तर आता आपण असं व्यवस्थित चेक करायचं आहे, अंदाज येतो आपल्याला फ्रेंड्स, आणि त्यानंतर असं काढून घ्यायचं आहे. हे बघा, सगळ्यात तळून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण मीठ आणि तिखट ह्यासाठी कसं लावायचं असतं ते. ठीक आहे, ह्याची मेथड, मी मीठ बऱ्याच वेळा बरेच जण मीठ जे आहे हे ऑइलमध्ये टाकतात, पण मी तसं नाही करत. मी फक्त कलरसाठी हळद वापरते. ठीक आहे, पण मीठ आणि लाल तिखट हे मी नंतर टाकते. तर सगळं तळून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. ओके फ्रेंड्स, असं पूर्ण तळून झाल्यानंतर माझ्या ह्या वेफर्स अशा रेडी झालेल्या आहेत. तर ह्यामध्ये आता मी टाकणार आहे लाल तिखट, हे बघा, आणि त्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत. मीठ तुमच्या आवडीनुसार आहे, कमी जास्त कसं हवं तुम्हाला तसं टाकून घ्यायचं मीठ. आणि त्यानंतर आता आपल्याला हे मिक्स करायचं आहे. ठीक आहे, तर बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही असं हाताने करू शकतात किंवा मग पूर्ण टोपाला थोडंसं असं हलवून सुद्धा तुम्ही मिक्स करू शकतात. हे बघा असं, आणि बघा किती छान कुरकुरीत असे झालेले आहेत, कारण की आवाजानेच कळतंय. आपण बघा आवाज किती छान येत आहे बघा, हे बघा. ठीक आहे, तर अशा वेफर्स आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. तर व्यवस्थित जो मसाला आहे तो व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मसाला पूर्ण, आणि जे मीठ टाकलेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित लागल्या गेलं पाहिजे. हवं तर हाताने पण असं मिक्स करा. ठीक आहे, हे बघा किती छान कुरकुरीत झाले बघा, टाकताना सुद्धा आवाज येत आहे. ठीक आहे, हे बघा. तर फायनली बघा आपल्या अशा 3 केळीच्या आपल्या ह्या वेफर्स आपण बनवल्या होत्या. तर फायनली अशा ह्या वेफर्स आपल्या तयार झालेल्या आहेत बघा. तर फ्रेंड्स, हा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स. तोपर्यंत नमस्कार.